मॉर्निंग एव्हरीवन, सुप्रभात तुम्हा सर्वांना. सो आज सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि माझे ॲक्च्युली ते डोळे पण उघडलेत, पण तुम्हाला लोकांना वाटायचं उघडल्यासारखे नाही झालेले. तो आजचा दिवस खूप छान आहे. तुम्हा सर्वांना छत्रपती शिवाजी जयंतीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. तुमच्या आणि तुमचा दिवस आज खूप छान जाऊ. माझाही दिवस आज छान जाणार आहे, नेहमीपेक्षा तो उत्तमच जाणार आहे. कारण का एक अशी गोष्ट आहे जी माझ्या आज एक्सपिरियन्स करणार आहे. आय होप तुम्ही लोकांनीही केली असेल ती गोष्ट. तर चला आधी फटाफट आपण नाश्ता बनवूया. नाश्ता बनवता आपण गप्पा मारूया. सो आता इकडे मी दूध वगैरे तापवायला ठेवलेलं आहे. तुम्ही लोक ना सकाळी पहाटे उठता त्यावेळेस टायमा नाश्ता काय खाता? मी तर नॉर्मली दूध बिस्किट वगैरे खाते. आता तुम्ही बोलाल एवढी मोठी झाली तरी दूध, हो बाबा काय करणार, काही करण्यासाठी काही ना काहीतरी आपल्याला बोलतं ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडतं. सो मला तरी हे करायला लागतं. आता दूध वगैरे तापायला ठेवलेलं आहे. सो आपण तोपर्यंत फ्रेशनअप होऊन घेऊया. लेट्स गो फ्रेशनअप व्हायला. आता इथं मी फ्रेश वगैरे होऊन आलेली आहे. बघू शकता माझा चेहरा एकदम ग्लो करतो आहे. डोंट जोक्स अपार्ट. सो तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आज दिवसभरात काय काय होईल, मजा मस्ती हसणं वगैरे धडपड, ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. ब्लॉगला जोडून राहा. ओके. आणि चला आता चेंज वगैरे करूया. सो मी आता इथे रेडी वगैरे झालेली आहे. आता केस वगैरे बांधूया. आय थिंक तुम्हाला कोणा वाटायचं मी मेकअप वगैरे केलं नाही, बट दॅट्स सेट. सो इथं माझा आता नाश्ता पण आलेला आहे. नाश्त्यामध्ये बघू शकता मी काय खाते, दूध बिस्किट आणि फ्रूट्स ऑल्सो इम्पॉर्टंट गाईज. तो नाश्ता वगैरे पण झाला माझा. आता पुष्कळ टाईम आहे. मला जे घ्यायला येतात माझे पार्टनर त्यांनाही थोडा वेळ आहे. तोपर्यंत काय केलं जावं, थोडा टाईम बाकी आहे, तर थोडी एनर्जी आपण सेव्ह करूया आपली. थोडे वेळ मी झोपून घेते, आपण नंतर भेटूया. सो आता मी इकडे फ्रेंड पण आलेले आहेत मला घ्यायला सकाळी. आणि आज सकाळी खूप थंडी आहे आणि मी निघालेलो आहोत आपल्या रूटसाठी. आणि तुम्ही बघू शकता इथं आजची लोकांमध्ये जोश आहे. इथं मस्त गाड्यांना झेंडे वगैरे लावून मशाल रॅलिंग सुटलेले आहे. तो आणि सकाळी आपला सूर्यमामाही उगवलेला आहे. किती सुंदर दृश्य आहे. तो तुम्हीही या दृश्याचा आनंद घ्या, मीही घेते. आणि चला सुरू करूया आपल्या प्रवासाला. आपण आज बघू शकता थोडेसा टाईम बाकी आहे अजून. फायनली आपण त्या जागेवर आलेलो आहोत जिथून आज माझ्या दिवसाची सुरुवात होणार आहे. सो तुम्ही हे सगळं बघून समजू शकता की आज काय होणार आहे आणि ज्याच्याबद्दल मी एवढं तुम्हाला बोलत वगैरे आहे. इथं बघू शकता लोकांची गर्दी वगैरे किती हे आहे. कोणी कोणत्या फॅमिलीबरोबर आलेले आहे, कोणी कोणाचे स्कूल ग्रुप आहे आणि कोणी कोणाच्या अकॅडमी वगैरे बरोबर आले आहे. सो आज होणार आहे इकडे मी साईडला थांबलेले आहे माझ्या ग्रुपचा वगैरे वेट करत. आणि इकडे लोक आपलं मशाल वगैरे जळवत आहेत. इथं छत्रपती महाराजांची मूर्ती एवढी सुंदर पद्धतीने सजवलेली आहे. आणि या साईडलाही काही मूर्ती वगैरे आहेत, त्यांच्या आईसाहेबांबरोबरचे फोटो वगैरे इथे लोक थांबलेली आहेत. आणि मीच वेट करते, पुष्कळ वेळ झाला. आणि फायनली 1 तासानंतर 1 ते 1.5 तासाच्या वाट बघितल्यानंतर माझी टीम आलेली आहे. सो मी दाखवते तुम्हाला. त्याच्या आधी बघू शकता तुम्ही सूर्यमामा किती चमकतो आहे आज, की माझे कॅमेराही माझा खूप तापलेला आहे. त्यामुळे इकडे महाराजांची मूर्ती पण अजून त्यांना हार वगैरे घालण्यात चाललेला आहे. लोक फोटोज वगैरे काढत आहेत. आणि इकडे फायर ब्रिगेडची गाडी आली आहे. आणि इथं आम्ही तेच विचार करतो आहे का वगैरे. नंतर कळलं की मंत्री साहेब वगैरे येणार आहे महाराजांना हार वगैरे घालण्यासाठी. आणि इकडे आमचीही तयारी वगैरे चालू आहे. बघू शकता ही माझी टीम ज्याच्यासाठी आम्ही एवढा वेळ वाट बघितलेली, ते लोकही इथं पोचलेले आहेत. आणि आम्हाला इथं कॉर्नरला थांबवले. तुम्ही लोक लावू शकता अंदाजा की ज्याबद्दल मी एवढं बोलत होती ते काय होतं नेमकं. आणि अजूनही येत आहेत हळूहळू करून. सो चला
आपण आता वळूया आपल्या मेन कार्यक्रमाकडे. विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज के हर हर महादेव हर हर महादेव आज तक छत्रपती शिवाजी महाराज के तर इथे एक एक करून सगळे लाईनीने मशाल वगैरे घेऊन पळत आहे 100-100 मीटर. आणि मीही आता घेऊन पळालेली. सो आता मी थकली, त्यामुळे मी स्कूटीवर बसून बाकीचे व्हिडिओ वगैरे रेकॉर्डिंग बघू शकता. आजूबाजूला कितीही उत्साहाने आजचे हा दिवस मनवला चालले. तुम्ही लोक कसं मनवता शिवजयंती मला नक्की सांगा. मॅरेथॉन वगैरे तर संपलेली आहे, सॉरी तो क्लिप मी घेऊ नाही शकली. आणि इथं बघू शकता आता मॅरेथॉन संपली आहे, शिवपूजनाची तयारी वगैरे सुरू आहे. तर काहीजण आपलं फोटो वगैरे काढतात मशाली बरोबर. आणि इकडे हे आमचे महाशय कंटाळलेले आहेत पूर्ण. आणि तर शिवपूजनाची तयारी चालू आहे. तर टेबल वगैरे सजवायला चालल्या, फुल वगैरे रांगोळी काढून अतिशय सुंदर पद्धतीने हे करतायत. तुम्ही कसं करताय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चला आपणही थोडी मदत वगैरे करूया. ही आमची योद्धा अकॅडमी घनसोलीची इकडची. इथं आतमध्ये सगळे तर थकलेत वगैरे, आपल्या थोडा फोन वगैरे यूज करतात, सेल्फी वगैरे. काही जण थोडं आराम वगैरे चिल मारते. चल आपण जाऊया थोडं त्यांच्याबरोबर टाईमपास करूया, बघूया काय करतात. मी तर निघाली ॲक्च्युली, कारण का मला होत होता उशीर, त्यामुळे मी अर्ध्या कार्यक्रमातच निघालेली. कारण का दुसराही इव्हेंट होता, त्यामुळे दुसऱ्या इव्हेंटचं पण मी करेल. बिना चपल्याचीच मी अजूनही येण्यासारखी फिरत आहे. ॲक्च्युली मला शूज वगैरे आणि पायी अतिशय इतकी दुखतात. पळताना एवढं काही वाटलं नव्हतं, पण आता थांबल्यावर एवढे पाय दुखत आहेत ना की म्हणजे माझ्याकडे हेच नाही, शब्दच नाहीत अजिबात. पण मजा तेवढी आली, एक्सपिरियन्स ही मस्त माझा अनुभव होता. तर इकडे मी माझ्या पेनला पळवण्यासाठी तर थोडंफार इरिटेटिंग चालू होती माझ्या पार्टनरला. तुमचं जर असं कोण जी स्कूटी चालवताना तुमच्या पार्टनरला इरिटेट करतं, मी तर अतिशय इतकी छेडते, इतकी इरिटेट करते ना. तर जो कॅमेरा पकडायची माझी एक तर शक्यता तर संपलेली आहे. तो आता आपण घरी जाऊन ब्लॉग कंटिन्यू करूया. चला भेटूया आता घरी आपण. फायनली थकून हारून वगैरे मी घरी पोचलेले आहे. असं वाटतं यार कोणी उचलून वगैरे मला घ्यावा. हातात माझं बुटं आणि गळ्यात पर्स वगैरे लटकवली. एक शिडी चढायची माझ्यामध्ये अतिशय ताकद. इकडे आता मी चेंज वगैरे करून फायनली बसलेले आहे. असं एकदम पाणी गरम करायला ठेवलं आहे. आता इथे बघू शकतो माझ्या हालत. मी आजचा माझा पहिला एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर केला. सो तुम्ही लोकंही माझ्याबरोबर तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा. माझा आवाज आहे आता देखील बसलेला आहे थोडं ओरडून. सो आजचा व्लॉग आपण इथं सेंड करूया. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. आणि असेच नवीन व्लॉग बघायचे असतील तर नक्की मला सांगा. नेक्स्ट व्लॉग मी कुठला आणू आहे मला कमेंटमध्ये सांगा. चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि चॅनलला फटाफट जाऊन सबस्क्राईब करून घ्या नाही केलं असेल. आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या रिलेटिव्स फ्रेंड्सबरोबर शेअर करूया. चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टेक केअर अँड बाय.